गुड मॉर्निंग. बाहेर चल, मला बोलायचं तुझ्याशी. मला भूक लागली म्हणून तर आलो ना मी इथे. काय विचार करतोस ते इथे सांग. तुझ्या लग्नाचा. डोंट वरी दादा, माझं आणि आशूचं लग्न होणारच. रिंग वगैरे हा कॉन्फिडन्स बाजूला ठेव आणि जरा प्रॅक्टिकली विचार कर. ऑलरेडी खूप सारे ऑब्स्टॅकल्स आहेत आणि सगळ्यात मोठा गौतम बांदेकर. आणि माझं गट फिलिंग मला सांगते की तो माणूस अजिबात चांगला नाहीये. नाहीच आहे. आसावरीसाठी तर नाहीच आहे. कोणासाठीच नाहीये, कारण मी त्याला एका मुलीबरोबर बघितलंय. ठीक आहे ना, एवढं काय. तो आणि ती मुलगी कपल असल्यासारखे वागत होते. आय एम नॉट गेटिंग अ व्हेरी गुड फिलिंग अबाउट इट. दॅट्स अ डिफरंट थिंग की मला तो माणूस म्हणून अजिबात आवडत नाही, पण आता जे होतंय ना, मला असं वाटतं काहीतरी गडबड आहे. अरे मग आपण आसावरीच्या मूर्खच का? अरे म्हणजे आपण आशूच्या फॅमिलीला, तिच्या आईबाबांना सांगूया ना. वेड आहेस? असं नाही करता येणार आपल्याला. शर्वरी म्हणते ना तेच बरोबर आहे. आपल्याला त्याच्या विरोधात स्ट्रॉंग प्रूफ लागेल. बापरे, काय? तू एका मुलीचं म्हणणं एक्सेप्ट केलंस, ते पण शर्वरीचं. प्राऊड ऑफ यू. कोण बोलतंय यापेक्षा काय बोलतायत ना ते जास्त महत्वाचं असतं. आणि जेव्हा कोणीतरी काहीतरी सेन्सिबल बोलतं तेव्हा मी ऐकतो. आय नो असं फार कमी वेळा होतं, पण आता झालंय. तेवढा ओपन माइंडेड मी आहे, कळलं? अदरवाईज ती मुलगी काय बोलत असते ना मला काहीच कळत नाही. नुसती बडबड बडबड बडबड. तेच अम्युजमेंट पार्क मधली राईड असते ना, कुठून सुरू होते कुठे जाते काहीच कळत नाही. बुलेट ट्रेन सारखं नुसतं धडधड 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 वाटेल तसं बडवत बसायचं. कसं बोलायचं असं बोल माणसाची? तेच सांगतोय, कसं बोलायचं. असं फोन येतोय तिचा, बोल तिच्याशी. हॅलो शायनर, ऐक ना, आज मला हाफ डे हवा होता. ते काय ना, घरातले सगळे साड्या खरेदी करायसाठी जाणार आहेत, तर त्यांच्यासोबत जायचं आहे मला. मी लीव्हसाठी ॲप्लिकेशन टाकलंय, प्लीज ते अप्रूव्ह कर ना. मी दुपारहून येईन ऑफिसला. हॅलो 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 हॅलो, काय आहे ही? काय पद्धत आहे लिव्ह मागायची? तू लिव्ह मागत नाहीयेस, तू काढून घेतेस. कोण करता असं? हो प्लीज, एक बाई असं सांगू नकोस आता. अरे पण मी फोन करून कळवलं ना. कळवलंय म्हणजे काय उपकार करतेस माझ्यावर? माझी कंपनी आहे ही, धर्मशाळा नाहीये कधी यायला आणि कधी जायला. आणि मुळात जे लग्न होणारच नाहीये त्यासाठी कसल्या खरेद्या करताय? अरे मग काय करू? हा, घरी सांगून टाकू की लग्न होणार नाहीये, खरेदी नका करू म्हणून? तुला कळतंय का? एकतर माझ्या मम्मी पप्पांचे पैसे वाया जाणार आहेत ना, त्याचं टेन्शन आलंय मला. काय सांगू मी त्यांना? मी कसं सांगू? तुझा प्रश्न आहे तो. शॉयनर, आपल्या घरात आता जे काही चालू आहे ना, तो आपल्या दोघांचा प्रश्न आहे, माझ्या एकटीचा नाही. आठवलं सगळं? हा, व्हेरी गुड. आणि मी पूर्ण सुट्टी मागत नाहीये ना, हाफ डे मागते. आणि हा एम्प्लॉई म्हणून माझा हक्क आहे. सारखे सारखे ऑफिस मधले हक्क फेकून मारायचे नाहीत मला. ठीक आहे, तुला हाफ डे हवाय ना, घे. त्यानंतर डायरेक्ट साईटवर जायचं. आज माल येणार आहे, सगळं काम संपवायचं. आणि जर तसं केलं नाहीस तर उद्यापासून ऑफिसमध्ये येऊ नकोस, कळलं? पर्सनल गोष्टी एका बाजूला आणि प्रोफेशनल एका बाजूला. टेन्शन मलाही येते, पण तुझ्यासारख्या सुट्ट्या घेत नाहीये मी. शॉयनर, कारण साड्यांची खरेदी करायला ना मला जायचंय, तुला नाही जायचंय. युजलेस. आणि हॅलो, तू कोण? हॅलो हॅल माझ्या तोंडावर फोन ठेवला. शॉयनर कुठला केसाचा कोंबडा करून फिरत असो, असं वाटतं ना की याचा तुरात उतरवावा. जॉब टिकवायचा आहे म्हणून ज्या दिवशी ताई आणि गौतमचं लग्न होईल ना, त्याच्या दुसऱ्या दिवशी दुसरा जॉब शोधणार आहे मी. मग बसेल बोंबलात. एवढं काय झाली चिडायला? एक नंबरची आगाऊ मुलगी आहे ती, नकट्या नाकाची. नाक फेंदारून माझ्यासमोर बोलते ना, डोक्यात जाते माझ्या.
मध्ये लग्न होणारच नाहीये, त्यासाठी साड्या खरेदी करायला चाललेत. काय गरज आहे? सगळे जाणार आहेत खरेदीला. मला काय माहित, जात असतील. मी आलोच. ते बटर बंद करा, खराब आहे. तू कुठे चाललायस आता? याला हीच फॅमिली मिळाली होती प्रेम करायला, हीच मुलगी आणि हीच त्याची बहीण. आज ना ते साड्या घ्यायला चाललेत. सो पिस्ड राईट नाव. असं वाटतंय की त्या साड्या घेऊन ना जाळून टाकावं किंवा फाडून टाकावं. नो, इट्स नॉट पॉसिबल. बिकॉज माझी मम्मा त्यांना अजून नवीन साड्या घेऊन देईल. बहिणीची मुलं आहेत करून. हे बी स्क्वेअर, डू समथिंग. असं काहीतरी कर ना जेणेकरून त्या गौतमला ना जलस फील झालं पाहिजे आणि त्या दोघांमध्ये म्हणजे आशुताई आणि त्या गौतममध्ये भांडण झालं पाहिजे. डू समथिंग लाईक दॅट. तू काय फालतू गोष्टी करायला सांगतेस का मला नेहमी? त्या आसावरीला तर असं अडकवणार आहे ना मी. तू टेन्शन घेऊ नको, तिची वरात आपल्याकडेच येणार. कोणाची वरात येणार आहे इथे? बाळा, कशी आहेस ग माझं बाळ? हा, कशी आहेस ग माझं बाळ? किती वेळा सांगितलं दुसऱ्यांचं बोलणं असं चोरून ऐकायचं नाही ग बाळा. ऐकायचं. अरे सॉरी, ऐकणार चुप. खरंच सॉरी. अगं मी वरात येणार नाही बोललो, वरात काढतील असं बोललो. हरचू अगं, खरं सांगू म्हणजे तू किती करतेस ग माझ्यासाठी. घर सांभाळतेस, माझ्या प्रत्येक अडचणीत माझ्यासोबत उभी असतेस. आणि तुला माहिती मी हा बिझनेस पण सेटअप करण्याचा किती प्रयत्न करतोय, पण काय ना काही प्रॉब्लेम होत आहेत अगं. आपल्याला निघायचं आहे आता दुबईला काही दिवसांनी. त्याआधी मला एक मोठं पेमेंट करायचं आहे आणि अमाऊंट खूप मोठी आहे. ती अमाऊंट मी परत नाही केली ना तर पोलीस माझी वरात काढतील अगं. मला खूप टेन्शन येते मला आता. नाही, रडू नका तुम्ही. असं का करताय? सगळं ठीक होईल. हं? मी कालच त्या बाईंना भेटून आले. त्या माझ्याकडून वस्तू विकत घेणार आहेत आणि माझ्या कामाचे पैसेही देणार. तेवढ्याने काही होणार नाही ग. अमाऊंट खूप मोठी आहे. माझ्या लग्नातले दागिने आहेत की मग. काय बोलतेस अगं तू? तुझे दागिने त्रिधन आहे, मी त्याला हात नाही लावू शकत. माझं खरं धन तुम्ही आहात, ते दागिने नाही. आणि ते दागिने आपलेच आहेत ना. मग मोडले तर काय बिघडलं? नंतर करू की असे खूप दागिने? नाही ग, तितके दागिने पुरवणार नाही आपल्याला. लग्नातले घसघशीत दागिने आहेत हो. अमाऊंट खूप मोठी आहे ग. काहीतरी वेगळं करावं लागणार आहे. मग आता काय करायचं? एक काम केलं तर म्हणजे बघा, आपण तुझ्या आईला विचारायचं का की काही दिवस हुसने दागिने देईल का? म्हणजे मी तिला रिटर्न करीन काम झालं की माझं. तुला तर माहिती नसेल पण मी सांगतो की दुबईला खूप मोठं मार्केट आहे सोन्याचं. आपण तिथे मोठे दागिने करून घेऊ, सुंदर दागिने करून घेऊ खरंच. आणि माझा मोठा जॉब पण आहे तर पैशांची काही कमी पडणार नाही आपल्याला तिकडे, हो ना?